बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई येथील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। तिरंगी रंगात मंत्रालयाची इमारत झळाळून निघाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई करत पालिकेची इमारत उजळून निघाली आहे। वाघा अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा थरार पाहायला मिळाला। ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वसामान्यांना सहभागी होता यावं यासाठी अहिल्यानगरमधील श्रीरामपूर इथे मुंबादेवी मित्रमंडळानं गल्लीत इथे ध्वजारोहण हा उपक्रम राबवला। शहरातील 60 सार्वजनिक ठिकाणी उद्या आरएसएस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोल, तिरंगा ध्वज, दोरी आणि सिमेंटच्या गोणीचं वाटप केलं जाणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडीमध्ये मदर नर्सरी शाळेतील चिमुकल्यांच्या वतीनं रॅली काढण्यात आली। भारत माता स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा करून चिमुकले रॅलीमध्ये सहभागी झाले होते। रायगड जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरातील प्रशासकीय इमारत तिरंगी रंगात रंगून गेली आहे। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला इथे राजपथावर लोकनृत्य सादर करण्यासाठी महाराष्ट्रातून लावणी कलाकार शिवम इंगळेची निवड झाली आहे। विशेष म्हणजे महिलांसारखी वेशभूषा करत लावणी सादर करणं ही शिवमची खासियत आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांना मेट्रोनं खास भेट दिली आहे। प्रवाशांना 117 रुपयांना मिळणारं वन पुणे ट्रान्झिट कार्ड अवघ्या 20 रुपयात मिळणार आहे। हे कार्ड वापरणाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान 10% सवलत मिळेल। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय, तर शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरमधील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। गेली 5 वर्ष अत्यल्प दरात त्यांनी रुग्णांवर उपचार केल्यानं त्यांचा सन्मान करण्यात आलाय। सोलापुरातील अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मारुती चितमपल्ली यांची ओळख असून गिरणी कामगाराचा मुलगा ते अरण्य ऋषी असा त्यांचा प्रवास आहे। पोलीस दलात उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक सेवा बजावणाऱ्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले। या 4ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जातो। ज्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय म्हणण्याचा अधिकार राहिला नाही त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। पक्ष संघटनेचे नियम डावलून सरचिटणीसांसह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणारे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना पक्षानं मोठा दणका दिलाय। कुणाल राऊत यांची हकालपट्टी करत उपाध्यक्ष असलेल्या शिवराज मोरे यांची प्रदेश संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात सर्वात जास्त अन्याय अजित पवारांवर झाला। संधी मिळूनही अजित पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं नाही। अजितदादा जर मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत राज्याचा चेहरा मोहरा बदलला असता असं वक्तव्य माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलंय। देशातल्या शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी काय केलं हे समजून घेण्याचा अमित शहांनी प्रयत्न केला असता तर कृषी मंत्री म्हणून शरद पवारांनी इतकं उत्तम काम दुसऱ्या कुणीच केलेलं नाही हे अमित शहांना मान्य करावं लागलं असतं असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। राज्यात तिसरा उपमुख्यमंत्री होणार असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता। यावरून आता मंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केलाय। वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन एकनाथ शिंदेंकडे गेलेले असं उदय सामंत म्हटले। एकनाथ शिंदेंनी फक्त ब्लॅक मनी आणि ईव्हीएम या दोघांचेच आभार मानायला हवेत। ज्यांनी मतदान केलं त्यांचाच निकालावर विश्वास नाही असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचले। पालकमंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बनावट दारू विक्री, जुगार, मटका, गांजा यासह देह विक्रीसारखे अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। आणि आता एक मोठी बातमी, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। कारण संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय। कराडची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं त्याला डिस्चार्ज दिल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलाय। गेल्या 3 दिवसांपासून कराडच्या पोटदुखीवर उपचार केले जात होते।
आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आरोपींसाठी असलेल्या कोठडीऐवजी ICU मध्ये उपचार करण्यात येत होते। याबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती। वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते का असा सवालही उपस्थित करण्यात आला होता। मात्र 1.5 तासात वाल्मिक कराडला डिस्चार्ज देण्यात आला असून पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे। बीड शहरातील सौरभ भोंडवेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं नवं वळण घेतलंय। या प्रकरणात वाल्मिक कराडचा हस्तक्षेप असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय। या संदर्भात अंजली दमानिया यांनी देखील एक्सवर पोस्ट केली आहे। तर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच गुन्हा दाखल करून घेतला नाही असा आरोप सौरभ भोंडवेच्या कुटुंबियांनी केलाय। माझ्या मुलाचा तलावात बुडवून त्याचा खून केला, मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या अशी आर्तसाद सौरभची पत्नी आणि आईनं घातली आहे। माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं। नेमकं कशामुळे हे झालं असावं आणि काय घडलं होतं त्या दिवशी? कधी तुम्हाला हे सगळं कळलं? आम्हाला रात्री 6 वाजून 14 मिनिटांनी कॉल आला होता त्यांचाच। त्यावेळेस खूप आरडाओरडा ऐकायला येत होता। माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। तो खरंच बुडालाच नाही सर। तो म्हणजे कधी पोहत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना काही। बीडला राहिल्यामुळं काय माहिती असं खेड्यापाड्याचं काही। म्हणून त्याने काय केलं, तिघांनी त्याला बुडवून मारलं। आणि हे जर पोहून बुडतोय तर हे मुलं आम्हाला फोन करतात, कळवितात अशाने असं झालं म्हणून। मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले, पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिनधास्त। माझी मागणी तेवढीच आहे, त्यांना शिक्षा करा। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। बदलापूरहून मुंबई आणि नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासांचा अवधी लागतोय। मात्र आगामी काळात हे अंतर अवघ्या काही मिनिटात कापणं शक्य होणार आहे। त्यासाठी असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी MMRDAनं निविदा मागवल्या। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत चढ उतार होताना दिसत आहेत। मात्र पुढच्या काही दिवसात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। तापमान 1 ते 2 डिग्रीनं घसरण्याची शक्यता आहे। पालिकेच्या मुदत ठेवींबाबत सध्या खूप चर्चा आहे। मात्र मुदत ठेवीबाबत सध्या चिंता करू नका, मात्र नियोजन न केल्यास आर्थिक चणचण भासू शकते असा इशारा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। मुंबईकर बदलत्या हवामानामुळे बेजार झालेत। कधी ऊन, कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमुळे मुंबईकर हैराण झालेत। पुढील 2 दिवसात मुंबईत उकाडा वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। कोस्टल रोडवर नव्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत। त्यासाठी पोलिसांनी देखील कोस्टल रोडवरील वाहतुकीत बदल केलेत। मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले। धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बसगाड्या देणार आहेत अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। KEM रुग्णालयाच्या आवारात कर्मचारी भवन पाडून त्या जागी 21 मजली इमारत बांधली जाते आणि या इमारत बांधकामासाठी विविध करांसह सुमारे 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासनानं महसूल वाढवण्यासाठी शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा निर्णय घेतलाय। त्या दृष्टीनं मुंबईतील विविध झोपड्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू करण्यात आलं। नवी दिल्लीमध्ये NTAनं नीट UG 2025 परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेच्या कालावधीबाबत स्पष्टीकरण देत एक सूचना जारी केली आहे। प्रश्नपत्रिका पॅटर्न आणि परीक्षेचा कालावधी कोविड पूर्व स्वरूपात असणार आहे। पुणे पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील GBS रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली नाहीये। रुग्णसंख्या 73 वर स्थिर असून 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। दरम्यान पुण्यामध्ये अजून यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही। राज्यसेवा 2022च्या परीक्षेतील 623 उमेदवारांची मुलाखत घेऊन 18 जानेवारी 2024 गुणवत्ता यादी जाहीर केली होती। पण 1 वर्ष उलटून गेलं तरी 623 पदांवर निवड झालेले उमेदवार राज्य सरकार लाल फितीच्या कारभारामुळे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे। पुणे सिंहगड रस्त्यावर GBS आजाराचे रुग्ण वाढत असल्यानं महापालिकेनं 11 ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। त्यातील सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिलाय आणि त्यामुळे महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आजपासून हा ब्लॉक घेणार असून पुढील 3 दिवस गर्डर बसवण्याचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे।
म्हाडाच्या कोकण मंडळाची 2147 घरं आणि 110 भूखंड विक्रीकरता 5 फेब्रुवारी रोजी ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरी काढली जाणार आहे आणि या लॉटरीसाठी सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह आले. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आणखी पुरावे लागलेत. आरोपीनं गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केलेत. यापूर्वी हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा आणि कपडे पोलिसांनी जप्त केले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत या बहिणींना हे पैसे कसे वापरायचे याचे धडे सरकारच्या वतीनं दिले जाणार आहेत. त्यासाठी महिला विकास विभागाकडून एक कृती आराखडा तयार केला जातोय. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी होऊन 1.5 महिना होत असला तरी कर्मचारी नियुक्त्या रखडल्या आहेत. कामकाजात अडचणी येत आहेत. कार्यालयातील नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी घेणं आवश्यक असल्यामुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रलंबित आहेत. मुंबईत एसटीच्या भाडेवाढीबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळते. इंधन दरवाढ, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवाहात 14.95% वाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ 25 जानेवारीपासून लागू झालेली पाहायला मिळते. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएसवरील उपचारांचा लाखोंचा खर्च परवडणारा नाहीये आणि त्यामुळे राज्य सरकारसह पालिका त्यांना मदत करणार आहे. पुण्यामध्ये रुग्णसंख्या 73 वर पोहोचली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.